Hello students, this is Rahul Bhosle from English for Marathi Medium Students. माझ्या इंग्लिश फॉर मराठी मीडियम स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्डमधील इंग्लिश 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनमधील इंग्लिश वर्कशॉप आज आपण बघणार आहोत. सो डोंट वेस्ट आवर टाइम, लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. खाली काही स्टेटमेंट्स दिलेत, ABCDE एवढे स्टेटमेंट्स दिलेत. त्यांच्यासोबत आपण ॲग्री किंवा डिसॲग्री आहात किंवा सहमत किंवा असहमत आहात ते आपल्याला लिहायचं आहे. आणि ॲग्री असाल किंवा डिसॲग्री असाल त्याचं रिझन आपल्याला प्रॉपर द्यायचं आहे की का डिसॲग्री आहात किंवा का डिसॲग्री आहात किंवा का ॲग्री आहात. तर ए बघूया. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. लेखक ज्या कंपाऊंडमध्ये राहत होते ते निसर्गाच्या वरदानाने समृद्ध होते असं हे स्टेटमेंट आहे. सो आपण बघितलं लेसन शिकताना, ज्यांनी कोणी तो लेसन बघितला नाही आहे, मी शिकवलं आहे पूर्ण, ते तिथे जाऊन बघू शकतात की आपण लेसनमध्ये शिकलो की त्या कंपाऊंडमध्ये ग्रीन ग्रास होतं, कलरफुल फ्लावर्स होते, टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना हे कळतं की जिथं ज्या कंपाऊंडमध्ये रायटर राहत होते ते ऑब्व्हियसली खूप निसर्गरम्य असं वातावरण होतं. तर ह्या स्टेटमेंटसोबत आपण ॲग्री असायला हवं. सो ॲन्सर असेल, I agree with this statement because the compound where the writer was living was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. And this is the sign of nature's bounty. B statement बघूया. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. सुट्ट्यांमुळे आपल्याला विविध मासिके आणि गोष्टींचे पुस्तके वाचण्याची संधी मिळते असं हे स्टेटमेंट आहे. तर ऑब्व्हियस आहे सुट्ट्यांमध्ये आपण ह्या स्टेटमेंटसोबत ॲग्री असायला हवं, कारण सुट्ट्यांमध्ये खूप वेळ असतो आपल्याकडे, काही स्टडीज नसते, काही अभ्यासही नसतो आणि आपल्याला मग सुट्ट्या प्रोव्हाइड करतात वेगवेगळे मॅगझिन्स. आणि मॅगझिन्स म्हणजे साप्ताहिक आणि स्टोरी बुक म्हणजे गोष्टींचे पुस्तक वाचण्याची संधी सुट्ट्या प्रोव्हाइड करत असतात. सो आपण ह्या स्टेटमेंटसोबत ॲग्री असायला हवं. सो ॲन्सर इज आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज ड्युरिंग द हॉलिडेज वी हॅव अ लॉट ऑफ टाईम अँड वी डोंट हॅव to worry about studies or any homework. So we can read various magazines and storybooks during the holidays. C बघूया. The narrator made a mistake by saving the baby langur. बेबी लंगूरला वाचून लेखकाने चूक केली असं हे स्टेटमेंट आहे. तर ऑब्व्हियसली आपण ह्या स्टेटमेंटसोबत सहमत नाही असू शकत, कारण लेखकाने जर त्याला वाचवलं नसतं तर त्याचा जीव गेला असता. सो answer is, I do not agree with this statement because if the narrator did not save the baby langur, then the dominant male langur would have definitely killed the baby langur. Because according to the rule of the animal clan, dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. D बघूया. Animals cannot convey emotions. प्राणी भावना व्यक्त करू शकत नाहीत असं हे स्टेटमेंट आहे. तर हे चुकीचं स्टेटमेंट, म्हणजे सॉरी, ह्याच्यासोबत आपण ॲग्री नाही होऊ शकत, कारण आपण ह्याच लेसनमध्ये बघितलं ज्या प्रकारे त्या मदर लंगूरनं लेखकाकडे बघून डोळ्यातून तिच्या भावना व्यक्त केल्या तिचं लेखकाबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, तिच्या डोळ्यातनं कृतज्ञता व्यक्त केली. तर जरी बोलता येत नसलं तरी त्यांच्या इशाऱ्यातनं किंवा डोळ्यातनं ते इमोशन कन्व्ही करू शकतात, भावना व्यक्त करू शकतात. सो आपण या स्टेटमेंटसोबत ॲग्री नाही असू शकत. So answer is, I do not agree with this statement because as we have learned in this lesson, the way Mother Langur said thanks to narrator without saying any words, she expressed her feelings through her eyes. So definitely animals can convey emotions. E statement बघूया. The narrator was 55 years old when this incident occurred. ही घटना घडली तेव्हा लेखक 55 वर्षाचे होते असं हे स्टेटमेंट आहे. तर ऑब्व्हियसली आपण ह्या स्टेटमेंटसोबत सुद्धा ॲग्री नाही होऊ शकत, कारण लेखकाने शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितले की मी आज 70 वर्षाचा आहे आणि ही घटना घडून आज 55 वर्ष झाले. तर 17 - 55 तर 15 इयर्स एज लेखकाचं होतं ज्यावेळेस ही घटना घडली होती. सो ह्या स्टेटमेंटसोबत आपण ॲग्री नाही असू शकत. तर ॲन्सर असेल, I do not agree with this statement because the narrator is 70 years old right now and 55 years have passed since that incident. It means
The narrator was 15-year-old at the time this incident occurred. Question number 2. Match the phrases given in group A with their meanings in group B. खाली ग्रुप ए आणि बी असे दोन कंपार्टमेंट आहेत. ए ग्रुपमध्ये फ्रेजेस दिल्यात आणि बी ग्रुपमध्ये त्यांचे मिनिंग्स आहेत. त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. सो ए बघूया फर्स्ट. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. टू बी अ पार्ट अँड पार्सल म्हणजे मी तुम्हाला लेसन शिकवताना सांगितलं होतं की पार्ट अँड पार्सल म्हणजे इसेन्शियल पार्ट, एक महत्त्वाचा घटक. सो बी ग्रुपमधल्या 6 नंबरशी ते मॅच होईल. टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. बी बघूया. टू बी एनग्रॉस्ड इन. एनग्रॉस्ड म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीमध्ये बुडून जाणे, तल्लीन होणे, मग्न होणे. तर बी ग्रुपमधल्या 5 नंबरशी ते मॅच होईल. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. ऑक्युपाईडचा अर्थ पण सेम तोच होतो, बुडून जाणे, गडून जाणे एखाद्या गोष्टीमध्ये. सी बघूया. टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस ऑफ म्हणजे लक्ष देऊन पाहणे किंवा एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे. तर बी ग्रुपमधल्या फर्स्टशी ते मॅच होईल. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. डी बघूया. टू फिगर आउट. फिगर आउट म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणे किंवा प्रयत्न करणे. तर तो ग्रुप बी मधील 2nd नंबरशी मॅच होईल. टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ई बघूया. टू पॉन्डर ओव्हर. पॉन्डर ओव्हर म्हणजे कुठल्याही गोष्टीवर विचार करणे, चिंतन करणे, मनन करणे सिरियसली. तर ग्रुप बी मधल्या 4शी ते मॅच होईल. टू थिंक अबाउट सिरियसली. एफ बघूया. टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. ओव्हरवेल्म्ड म्हणजे कुठल्याही म्हणजे भावनांनी भारावून जाणे. सो ग्रुप बी मधल्या 7 नंबरशी ते मॅच होईल. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. जी बघूया. इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विक, फास्ट. सो ग्रुप बी मधल्या 8 नंबरशी ते मॅच होईल. व्हेरी क्विकली. टू फाइंड अ सोलेस. फाइंड सोलेस मीन्स शांती, समाधान लाभणे. सो ग्रुप बी मधल्या 3 नंबरशी ते मॅच होईल. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. पीस म्हणजे शांती, कम्फर्ट म्हणजे समाधान. क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये खालील प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत. ए बघूया क्वेश्चन. व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखकाने भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे का दुर्लक्ष केले, असा क्वेश्चन आहे. सो अँसर इज नरेटर वॉज एनग्रॉस्ड इन हिज बुक. तो त्याच्या पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होता म्हणून त्यानं इग्नोर केले. सेकंड, इनिशियली नरेटर थॉट द डॉग्स हॅव कॉन्ड अ हॅपलेस पिग. सुरुवातीला लेखकाला असं वाटलं होतं की कुत्र्यांच्या एखाद्या झुंडानं एका दुर्दैवी डुकराला घेरा घातला असेल आणि ते भुंकत असतील म्हणून त्यानं इग्नोर केलं. बी क्वेश्चन बघूया. वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. लंगूर आईने तिच्या बाळाला त्या खुरड्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न का केला नाही. जिथं ती आपण लेसन शिकत असताना बघितलं की ते किचन रूफवर बसली होती आणि लेखक खाली त्या बेबीला ट्रीटमेंट करत होता, खाऊ घालत होता. तर तिथून त्यानं त्याला हिसकावून घेण्याचा का प्रयत्न केला नाही, असा क्वेश्चन आहे. सो अँसर इज शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर बेबी. तिला खात्री पटली होती की आपल्या बाळाला इथं कसल्याही प्रकारची इजा होणार नाहीये म्हणून तिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सेकंड, शी ऑल्सो रिअलाइज्ड द नरेटर वॉज केअरिंग फॉर हर बेबी बाय प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड अँड फूड. आणि तिला हे सुद्धा कळालं होतं की तो जो लेखक आहे तो तिला तिच्यावर ट्रीटमेंट करतोय, तिला फर्स्ट एड प्रोव्हाइड करतोय, तिला खायला देतोय. हे सगळं बघितल्यानंतर तिला रिअलाइज झालं होतं की आपल्या बाळाला इथं काही टेन्शन नाही आहे, आपल्याला काही इजा नाही होणार आहे बाळाला, म्हणून तिनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न नाही केला. क्वेश्चन नंबर 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. खाली आपल्या धड्यामधल्या घटना दिलेल्या आहेत, त्यांचा जे सिक्वेन्स आहे तो आपल्याला करेक्ट सिक्वेन्सनं त्या लिहायच्या आहेत, म्हणजे जशा घडल्या त्याप्रमाणे त्या लिहायच्या आहेत. तर त्यांनी सुरुवात करून दिली आहे फर्स्ट घटनेपासून. आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे मी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये एनग्रॉस झालो होतो, मग्न झालो होतो. आता मग्न झाल्यानंतर दुसरा इन्सिडेंट काय घडला. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. मी पुस्तकामध्ये पूर्णपणे गडून गेलो होतो. त्याच्यानंतर काय झालं गडून गेल्यानंतर, थर्ड इन्सिडेंट,
आय हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग क्लोजर. ते जे डिस्टर्बन्सेस होते कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाज ते जवळजवळ येत आहेत असं मला वाटलं. आफ्टर दॅट त्याच्यानंतर काय झालं, 4th नंबरला आय सॉ समथिंग हॉरिबल. लेखकाने काहीतरी विचित्र भयंकर असं काहीतरी बघितलं. आणि बघितल्यानंतर काय झालं परत 5th नंबरला आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॉन. आणि लेखकाला एक विचित्र भयंकर असा रूढी आठवली, प्राण्यांच्या कुळाची एक भयंकर अशी रूढी लेखकाला आठवली. आणि त्याच्यानंतर काय झालं 6th नंबरला आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. लेखकाने एक मजबूत काठी घेतली आणि त्या मराउंडिंग लंगूरकडे तो दगड फेकू लागला. त्याच्यानंतर काय झालं 7 नंबरला आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्याच्यानंतर मग लेखकाने त्या बेबी वानराची शेपटी पकडली आणि त्याला पकडलं. ओके, त्याच्यानंतर काय झालं लेखकाने बेबी लंगूरला पकडल्यानंतर 8 नंबरला आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. आणि लेखक त्याला त्यांच्या घराच्या पाठीमागं घेऊन गेला. त्याच्यानंतर काय झालं 9th नंबरला आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्याने एक केळ सोलून त्याला खायला दिलं. त्याच्यानंतर काय झालं 10th नंबरला आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्या आईला त्याची मदत करण्यासाठी मी अलाव केलं, म्हणजे मी तिथून निघून गेलो असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर काय झालं अलाव केल्यानंतर 11th नंबरला आय कॅनॉट फॉरगॉट दॅट लुक इन हर आईज. आणि त्या मदर लंगूने ज्यावेळेस त्या लेखकाच्या डोळ्यात डोळे घालून कृतज्ञता व्यक्त केली, तो भाव लेखक आजही विसरू शकत नाही आहे. त्याच्यानंतर काय झालं 12th नंबरला आय वॉज शोर्ड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि मला कळलं किंवा मला त्या मदर लंगूरनं दाखवून दिलं की फक्त अन्नच हे माणूस आणि प्राणी यांच्या संवादामधलं कारण असू शकत नाही. त्याच्यानंतर लास्ट काय झालं 13 नंबर आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. आणि ही जी चकमक होती ही लेखकाला आजही तेवढ्याच प्रेमळपणे आठवते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. खाली जे क्वेश्चन दिलं आहे त्याच्यावर डिस्कस करून त्याच्याबद्दल 5 ते 6 लाईन्स तुम्हाला लिहायच्या आहेत. ए बघूया. क्वेश्चन नंबर 5 मधला ए. व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. म्हणजे शाळेतून घरी जात असताना जर तुम्हाला एखादा जखमी पक्षी सापडला तर तुम्ही काय कराल, असा हा क्वेश्चन आहे. सो आन्सर इज इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड ऑन माय वे होम फ्रॉम स्कूल. जर मला शाळेतून घरी जाताना एखादा जखमी पक्षी सापडला तर आय विल पिक इट अप अँड ब्रिंग इट होम. मी त्याला हळूच उचलेल आणि त्याला घरी घेऊन जाईल. अँड देन आय विल एक्झामाइन हिज वुंड्स. आणि नंतर मी त्यांच्या जखमांचं परीक्षण करेल किंवा त्या जखमा व्यवस्थित बघेल. इफ देर आर एनी वुंड्स ऑन हिज बॉडी. जर त्याच्या बॉडीवर काही, त्याच्या शरीरावर काही जखमा असतील, आय विल पुट ऑइंटमेंट्स ऑन हिज वुंड्स. मी त्याच्या जखमांवर मलम लावेल. देन आफ्टर ही फेल्ट अ लिटल बेटर आय वुड ट्राय टू फीड द बर्ड सम फ्रूट अँड प्रोव्हाइड वॉटर. जर त्यांच्या जखमा त्याच्यावर त्या ज्या जखमा आहेत त्याला मलम लावल्यानंतर त्याला थोड्या वेळाने जर बरं वाटलं तर मी त्याला काही खाऊ घालायचा प्रयत्न करेल, फ्रूट्स काही खाऊ घालायचा प्रयत्न करेल आणि पाणीसुद्धा देईल. अँड आय विल लेट हिम गो वेन एव्हर ही फील्स गुड. आणि मी त्याला नंतर त्याला ज्यावेळेस व्यवस्थित वाटेल त्यावेळेस मी त्याला जाऊ देईल. बी क्वेश्चन बघूया. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. कथेवरून लेखकाबद्दल तुमचे काय मत आहे असा हा क्वेश्चन आहे. सो आन्सर इज आय फील द नरेटर वॉज अ काइंड अँड ॲडव्हेंचरस पर्सन. मला या कथेवरून असं कळलं की नरेटर हा एक खूप दयाळू आणि साहसी माणूस आहे. द वे ही रेस्क्यूड द बेबी लंगूर फ्रॉम द क्लचेस ऑफ द मराउंडिंग लंगूर, दिस शोज हिज करेज. ज्या पद्धतीनं त्या मराउंडिंग लंगूर म्हणजे अटॅक करणारा जो वानर होता त्याच्या तावडीतून ह्यानं ज्या बेबी लंगूरला ज्या प्रकारे सोडवलं त्याच्यावरून त्याच्यामधलं साहस दिसतं. ही इवन फेड द बेबी लंगूर. अकॉर्डिंगली वी कॅन से दॅट द नरेटर वॉज व्हेरी काइंड. आणि ज्या पद्धतीनं त्यानं त्याला त्या बेबीला नुसतं वाचवलंच नाही तर त्याला खायला पण दिलं, त्याची खूप काळजी केली, याच्यावरून लेखकाचं दयाळूपणा आपल्याला दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Complete the following and write a paragraph on each of the given activities.
खाली ज्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक पॉईंट त्यांना दिलेला आहे आपल्याला, बाकीचे पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत आणि ते पॉईंट्स लिहून त्या सगळ्या पॉईंट्सवर आपल्याला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी बघू, मदर चाइल्ड रिलेशनशिप. एक आई आणि तिच्या मुलामधलं जे रिलेशन असतं त्याच्याविषयी आपल्याला एक पॉईंट दिला आहे त्यांनी, लव्ह अँड अफेक्शन. लव्ह अँड अफेक्शन मीन्स प्रेम आणि आपुलकी. सो सेकंड पॉईंट बॉन्डिंग अँड केअरिंग. थर्ड पॉईंट प्रोटेक्शन. फोर्थ पॉईंट वॉर्मथ. वॉर्मथ म्हणजे उबदारपणा. आणि फिफ्थ पॉईंट सपोर्टिव्ह म्हणजे आधार देणे. तर हे सगळे जे पॉईंट आहेत ह्या सगळ्या पॉईंटवरून आपल्याला खाली पॅरेग्राफ लिहायचा आहे. मदर चाइल्ड रिलेशनशिप इज युनिक रिलेशनशिप इन द वर्ल्ड. आई आणि मूल यांच्यामधली जी रिलेशनशिप असते ती अद्वितीय असते. द लव्ह अँड अफेक्शन बिटवीन मदर अँड चाइल्ड इज अनकम्पॅरेबल टू एनी अदर रिलेशनशिप. याची जी तुलना आहे, जे आई आणि मुलामध्ये जे प्रेम असतं त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याच नात्यासोबत नाही होऊ शकत. द मदर अँड हर चाइल्ड केअर फॉर ईच अदर व्हेरी मच. मुलगा आणि त्याची आई एकमेकांची खूप काळजी करतात. अ मदर इज ऑलवेज प्रोटेक्टिंग हर चाइल्ड. एक आई आपल्या मुलाची नेहमी काळजी करत असते, त्याला प्रोटेक्शन देत असते. द वॉर्मथ ऑफ द मदर अँड चाइल्ड रिलेशनशिप इज ट्रूली वंडरफुल. हे जे आई आणि बाळामधलं जे रिलेशनशिप आहे याचा जो उबदारपणा आहे तो अप्रतिम असतो. याच क्वेश्चनमधलं बी बघूया. सेकंड ॲक्टिव्हिटी, इंज्युअर्ड ॲनिमल हाऊ विल यू हेल्प. एक जखमी प्राणी, त्याची तुम्ही कशी मदत कराल. त्यांनी एक पॉईंट दिला आहे, प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, क्लीन द वुंड्स, प्रोव्हाइड फर्स्ट एड, प्रोव्हाइड शेल्टर, टेक अ वेट, प्रोव्हाइड फूड अँड वॉटर. हे तर त्यांनी पॉईंट दिलेलाच आहे पहिलं. सो ह्या सगळ्या पॉईंट्सवरून आपण खाली पॅरेग्राफ्स लिहूया. ओके, सो लेट्स स्टार्ट. When an animal is injured, firstly, we need to ensure they are given first aid as soon as possible. ज्यावेळेस आपल्याला एखादा जखमी प्राणी सापडेल तर पहिले आपण खात्री करून घेतली पाहिजे की त्याला फर्स्ट एड पहिले जेवढ्या लवकर देता येईल तेवढं दिलं पाहिजे. द वुंड्स नीड टू बी क्लीन्ड बिफोर अप्लाइंग एनी काइंड ऑफ ऑइंटमेंट. ज्या जखमा आहेत त्याच्या बॉडीवरच्या त्याच्यावर काही मलम वगैरे लावण्याच्या आधी त्या क्लीन करून घेतल्या पाहिजेत. वी ऑल्सो प्रोव्हाइड फूड अँड वॉटर सो दॅट द ॲनिमल डझंट बिकम टू वीक. आपण त्याला पटकन खायला काहीतरी द्यायला पाहिजे आणि पाणी द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे तो वीकनेस फील नाही करणार, त्याला अशक्तपणा जाणवणार नाही. वी मस्ट प्रोव्हाइड शेल्टर टू द ॲनिमल टिल इट इज एबल टू मूव्ह अराउंड ऑन इट्स ओन. तो जोपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावर हालचाल नाही करत तोपर्यंत आपण त्याला एखाद्या व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, त्याला राहण्याची चांगली जागा दिली पाहिजे. वी शुड टेक ॲनिमल टू अ वेट. आणि जर गरज असेल तर त्याला आपण जनावरांच्या डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. जोडींमध्ये काम करायचं म्हणजे दोघा जणांमध्ये काम करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, एन्काउंटर हा जो वर्ड आहे ह्याच्यामध्ये जे लेटर्स आहेत ENCUNTER हे लेटर्स वापरून 3 अक्षरी 4 अक्षरी किंवा 5 ते 6 अक्षरी शब्द तयार करायचे आहेत. सो एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला 2 एक्झाम्पल 3 वर्डचे 4 वर्डचे आणि 6 वर्डचे देतो. बाकीचे तुम्ही तुमच्या मनाने तयार करा. ओके, तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. सो 3 लेटर वर्ड्स त्यांनी दिलं आहे. पहिले 10, सेकंड नॉट, थर्ड नेट. 4 लेटर वर्ड्स बघूया. टूर, नाउन, टोन. 5 to 6 लेटर वर्ड्स बघूया. एंटर, काउंट, कोर्ट. हे झाला 7 नंबर क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. प्रोवर्ब्स म्हणजे काय, म्हणी असतात. मराठीमध्ये ज्याला आपण म्हणी म्हणतो. मराठीमधल्या खाली 2 म्हणी दिल्यात, त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. फर्स्ट बघूया, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. ही एक म्हण आहे, तिला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करू. फर्स्ट, सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड. दुसरी म्हण आहे, पेरावे तसे उगवते, रीप ॲज यू सो.
Next question number 9. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following points. खाली जे पॉईंट्स दिले आहेत त्याच्यावरून आपल्याला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक साजेसं असं टायटल द्यायचं आहे, हेडिंग द्यायची आहे. पहिले पॉईंट बघूया काय काय पॉईंट्स दिलेत ते. बर्ड्स अँड ॲनिमल्स, लॉयल, सर्व अस, काइंडनेस, ऑनेस्ट, compassion, love and affection, our best friends, protection and security, do not hurt or destroy us, loneliness avoided. हे सगळे जे पॉईंट आहेत याच्यावरून आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. सगळ्यात पहिले हेडिंग देऊया. आवर रिलेशनशिप विथ ॲनिमल्स, आपले प्राण्यांसोबतचे संबंध. द रिलेशनशिप बिटवीन ह्युमन्स अँड द ॲनिमल्स इन्क्लुडिंग बर्ड्स इज अ स्पेशल रिलेशनशिप. प्राणी आणि माणूस ही जी रिलेशनशिप आहे, हे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये पक्षीसुद्धा आले. ही खूप विशिष्ट प्रकारचे असे संबंध आहेत, विशिष्ट प्रकारची अशी रिलेशनशिप आहे. ऑल्दो बर्ड्स अँड ॲनिमल्स मे नॉट बी एबल टू कम्युनिकेट इन वर्ड्स बट दे कॅन कन्वे इमोशन्स बाय गेस्चर्स. जरी पक्षी किंवा प्राणी हे आपल्यासोबत शब्दात नाही बोलू शकत, पण ते त्यांच्या भावना इशाऱ्यामधनं व्यक्त करू शकतात. Animals never wants to hurt us. In fact, they are usually extremely loyal and have love and affection for us in their hearts. प्राणी आपल्याला कधीच इजा पोहोचू इच्छित नाहीत. खरं तर ते त्यांच्या हृदयामध्ये आपल्याबद्दल नेहमीच इमानदारी आणि प्रेम आणि आपुलकी असते. Some animals can be our best friends by being there for us. काही प्राणी तर आपले खूप बेस्ट फ्रेंड्स असतात. Provide protection and security and help us avoid loneliness by always being around. ते आपल्याला सुरक्षा देतात, आपल्या आजूबाजूला नेहमी राहून आपला एकटेपणा पण घालवतात. जसं की डॉग, फॉर एक्झाम्पल डॉग. इन फॅक्ट ॲनिमल्स सर्व अस इन सेव्हरल वेज. वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला सेवा देत असतात. थ्रू काइंडनेस, ऑनेस्टी अँड कंपॅशन वी कॅन इम्प्रूव्ह रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड ॲनिमल्स. दयाळूपणा, इमानदारी आणि करुणा याच्या माध्यमातून आपण प्राणी आणि माणूस यांच्यामधले संबंध सुधारू शकतो. क्वेश्चन नंबर 10A. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. टाइप्स ऑफ न्यूज ही एक मेन हेडिंग आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या न्यूज असतात हे जे रिमेनिंग ब्लॉक्स आहेत, उरलेले ब्लॉक्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्या न्यूजचे टाईप्स लिहायचे आहेत. त्यांनी एक दिलं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल बिझनेसमधल्या न्यूज असतात. सेकंड कुठले असतात? पॉलिटिकल पण न्यूज असतात. थर्ड लोकल पण असतात. फोर्थ स्पोर्ट पण असतात. फिफ्थ नॅशनल पण न्यूज असतात. आणि सिक्स्थ बॉलिवूडच्या पण न्यूज असतात. आता खाली टेम्पलेट दिलेत त्यानं. न्यूजचा जो साचा असतो, टेम्पलेट म्हणजे साचा, टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. न्यूज जी रिपोर्ट बनतात पेपरमध्ये, ज्या न्यूज येतात त्याचा साचा कसा असतो? हेडलाईन असते फर्स्ट, वरी टायटल, खाली डेटलाईन असते, त्याच्यात डेट, प्लेस आणि रिसोर्सेस असतात. न्यूज कुठून आली ते रिसोर्सेस. सीमध्ये इंट्रोडक्शन असतं, इंट्रो. आणि डीमध्ये शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ आणि पूर्ण डिटेल्समध्ये न्यूज खाली डिस्क्राईब केलेली असते. क्वेश्चन नंबर जो आहे 10 त्याच्यामधलं बी बघूया. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. खाली त्यांनी काय केलं, आपल्याला एक हेडलाईन दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला न्यूज लिहायची आहे. तर स्टार्ट करूया. हेडलाईन बघूया काय. टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. 8 वर्षाच्यावर राजीव गांधी पार्कमध्ये टायगरनी हमला केला, अशी हेडलाईन आहे. तर आपण डेटलाईन लिहूया. संडे 15th June 2020, न्यू दिल्ली. लीड लाईन बघूया. An 8-year-old boy was attacked by a tiger at the Rajiv Gandhi National Park in New Delhi. Body of the report बघूया. An 8-year-old boy accidentally entered Rajiv Gandhi's park on Sunday morning. एक 8 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटली कुठं गेला? राजीव गांधी पार्कमध्ये गेला, म्हणजे चुकून गेला. संडे मॉर्निंग म्हणजे रविवारी सकाळी. The tiger crouching behind a fence of bushes attacked the young boy and killed him. त्या झाडीच्या पाठीमागं वाकून बसलेला जो वाघ होता, जो टायगर होता, त्यानं त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला मारून टाकलं. पार्क वर्कर्स rushed him
टू द हॉस्पिटल बट कुड नॉट सेव्ह हिम. पार्कमध्ये जे काम करणारे जे वर्कर्स होते, जे कामगार होते, त्यांनी त्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन गेले, पण ते त्याला वाचवू शकले नाहीत. पीपल लिव्हिंग नियर बाय डिमांडेड दॅट द पार्क वॉल बी स्ट्रेंथन्ड. आणि आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत पार्कच्या, त्यांनी ह्या घटनेमुळं पार्कची जी वॉल आहे, बाउंड्री वॉल, तिला मजबूत करण्याची मागणी केली. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10 मधला सी. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. खाली ज्या हेडलाईन्स दिल्यात आपल्याला त्याच्यावरून पूर्ण एक पॅरेग्राफ लिहायचा, एक हे लिहायचे, आपल्याला न्यूज लिहायची आहे. तर पहिली हेडिंग बघूया. अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. याचा अर्थ होतो की करिअर समुपदेशन कार्यक्रमामध्ये यश मिळवणारे त्यांच्या यशोगाथा सांगतात. तर ह्याची आपण न्यूज बनवणार आहोत. न्यूज स्टार्ट करूया. करिअर काउन्सिलिंग विथ अचिव्हर्स फ्रायडे 26 मे, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, औरंगाबाद. Mahatma Jyotiba Phule High School had organized the career counseling camp for the students of class 10th. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलनं करिअर काउन्सिलिंग कॅम्प ठेवला होता कोणासाठी? 10वीच्या मुलांसाठी. कधी ठेवला होता? ऑन 26 मे 2020 ॲट 3 PM. 26 मेला 2020 3 वाजता. Some renowned persons who had achieved name were invited to share their own experiences about their career and their success. काही विख्यात लोकांना तिथं बोलवलं गेलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. कशासाठी? त्यांचे अनुभव आणि त्यांचं जे करिअरमधलं सक्सेस आहे, त्यांचा जो अनुभव सांगण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं. ते सक्सेस कसे झाले किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ते सांगण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं. ऑल ऑफ देम एक्सप्लेन्ड हाऊ दे सिक्युअर्ड देअर अचिव्हमेंट्स इन देअर फील्ड. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कसे सक्सेस झाले हे सगळ्यांनी त्यांनी एक्सप्लेन केलं किंवा सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं. They told the students how to overcome failure and how to achieve success. त्यांनी अजून मुलांना काय सांगितलं की फेल्युअर जे आहेत, फेल्युअर तर येतच असतात, फेल्युअरमधून वर येऊन सक्सेस कसं व्हायचं हे सुद्धा त्यांनी मुलांना सांगितलं. इव्हेंच्युअली द स्टुडंट्स रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ द करिअर काउन्सिलिंग इव्हेंट. आणि ह्या प्रकारचे जे कार्यक्रम असतात ह्याचं महत्त्व शेवटी मुलांना कळालं. ज्यावेळेस कार्यक्रम पूर्ण झाला त्यावेळेस मुलांना त्याचं महत्त्व कळालं. सेकंड हेडिंग बघूया काय. India's first ever tourism university to be established by IIHM. IIHM द्वारे स्थापन केलेले भारतातील पहिले पर्यटन विद्यापीठ, असा ह्या हेडिंगचा अर्थ होतो. चला न्यूज रिपोर्ट बघूया किंवा त्याचा पॅरेग्राफ तयार करूया. स्नेहा त्रिपाठी, रिपोर्टर, संडे 6 ऑगस्ट 2020, मुंबई. फॉर स्टुडंट्स ड्रीमिंग ऑफ अ करियर in the tourism industry, IIHM has announced plans to set up India's first tourism university on its campus in Mumbai. IIHM ने जे इंटरेस्टेड मुलं आहेत, कशामध्ये इंटरेस्टेड आहेत, ज्यांना करिअर करायचं आहे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्यासाठी IIHM ने मुंबईतील आपल्या कॅम्पसमध्ये भारतातील पहिले पर्यटन विद्यापीठ स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. ओके. So according to IIHM managements, the university will be fully operational within a year. जे व्यवस्थापक आहेत IIHMचे त्यांच्यानुसार त्यांनी सांगितलं की ही जी युनिव्हर्सिटी आहे, जे विद्यापीठ आहे, हे एका वर्षाच्या आत पूर्णपणे कार्यरत होईल. अँड ॲडमिशन्स विल स्टार्ट फ्रॉम 10 सप्टेंबर 2021. आणि ॲडमिशन कधी स्टार्ट होतील? 10 सप्टेंबर 2021 पर्यंत ॲडमिशन स्टार्ट होतील असं ते म्हणाले. दिस कोर्स विल बी ऑफ 4 years. हा कोर्स किती वर्षाचा राहील? 4 वर्षाचा. स्टुडंट्स आर ऑलरेडी ईगर टू अप्लाय फॉर दिस कोर्स. आणि विद्यार्थ्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे या कोर्ससाठी अप्लाय करण्यासाठी. सो स्टुडंट्स, हे होतं आपला अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनचा पूर्ण होल इंग्लिश वर्कशॉप. Next video we are going to see language study of this lesson. And students, finally I would like to request you, if you liked this video, please subscribe my YouTube channel and press the bell icon to get notification of all upcoming videos. Thank you so much for watching.